आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पुढील आषाढी एकादशीला पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी। विठुरायाला साकडं, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। एकादशीला पांडुरंगाची महापूजा सपत्नीक आदरणीय अजितदादांनी करावी अशी माझी भावना, माझ्या कुटुंबाची भावना मी पांडुरंगाच्या चरणी मांडली। आता तो पुढच्या वर्षीचा योग कसा येतो हे विठ्ठलाच्याच मनात आहे, त्याबद्दल मी अधिक सांगणार नाही। अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वाटत नाही। अमोल मिटकरी यांच्या साकण्यानंतर योगेश कदम यांची प्रतिक्रिया। दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगला ताळमेळ आहे, त्यामुळे तिघांपैकी कोणीही मुख्यमंत्री असेल त्याने फरक पडत नाही, कदम यांचं वक्तव्य। मला तरी शक्य वाटत नाही, पण कुठल्याही कार्यकर्त्याला आपला नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटतं, त्याच्यामध्ये काही गैर नाही। सोलापुरातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमसीला दांडी मारली। आमदार दिलीप सोपल 2 दिवसांपासून जिल्ह्याबाहेर, सूत्रांची माहिती। मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच, तेजस्वी घोसाळकरांची माहिती। राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म। निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल, मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य। घोसाळकर साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी ते क्लिअर केलेलं आहे आणि आताही बघाल की ऑफिसमध्ये मी आपल्या पक्षामध्येच आहे, उद्धव साहेबांसोबतच आहे। मी नक्कीच उद्धव साहेबांना भेटायला जाईन, कारण त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेतच। तेजस्वी घोसाळकर सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करतात। संचालकपदी झालेली नियुक्ती याकडे राजकीयदृष्ट्या पाहू नका। मुंबई बँकेत संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांच्या निवडीवर संजय राऊतांचं वक्तव्य। तर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते, त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंवर नपुंसक राजकारणी अशी टीका केल्यानं पोलीस बंदोबस्तात वाढ। शिंदेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊतांविरोधात आंदोलनाला सुरुवात। 0% व्याजदरानं लाडक्या बहिणींना कर्ज देत मुंबई जिल्हा बँकेकडून लाडक्या बहिणींना मदतीचा हात। 9% व्याजदरानं देण्यात येणारं कर्ज 0% देणार असल्याची मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची माहिती।